नमस्कार, रूट्स अँड चार्म्सच्या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजपासून आपण क्रिस्टल सिरीज स्टार्ट करतो. आय एम सो सॉरी, या चॅनलवरती अपलोड करायला खूप लेट झाला, बट आता मी कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन क्रिस्टलची आणि आमच्या बाकीच्या सर्व्हिसेसची सुद्धा देत राहील. तर आपला आजचा पहिला क्रिस्टल आहे पायराईट. पायराईट हा क्रिस्टलच्या हिलिंग क्रिस्टलच्या वर्ल्डमध्ये खूपच जास्त फेमस आहे. म्हणजे बऱ्याच लोकांच्या हातात तुम्ही हा क्रिस्टल घातलेला बघितला असेल. तर हा क्रिस्टल कशासाठी घालतात? तर हा क्रिस्टल स्पेशली मनीसाठी घालतात, वेल्थसाठी घालतात. तर असं नाही आहे की आता की तुम्ही लगेच हा स्टोन घातला तर लगेच दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे भरभरून पैसा येईल, असं नाही होत. असे स्टोन्स वर्क नाही करत, त्या एनर्जीवर वर्क करतात. सो तुमच्या ऑराशी ती एनर्जी मॅच होईपर्यंत तो स्टोन, कोणताही स्टोन इवन, टाईम घेणार. मग तो टाईम 1 वीकचा असू शकतो, 10 दिवसांचा असू शकतो, कित्येकदा 15 दिवसांचा पण असतो. कारण की डिपेंड्स की तुमच्या ऑरामध्ये किती नेगेटिव्हिटी आहे त्याच्यावरती ही एनर्जी मॅच करते. ठीक आहे. तर हा वाला स्टोन स्पेसिफिकली पैशासाठी यूज केला जातो. म्हणजे वेल्थ आणि अबंडन्स, जे तुमच्या लाईफमध्ये पैशाची जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी हा स्टोन मदत करतो. म्हणजेच तुम्हाला पैसा अट्रॅक्ट करायला तुमच्या आयुष्यामध्ये मदत करतो. शिवाय हा प्रोटेक्टिव्ह स्टोनसुद्धा आहे. म्हणजे ज्या नेगेटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये येतात, तर नेगेटिव्हिटी तर बऱ्याचशा आपल्या लाईफमध्ये असतात. आपल्या आजूबाजूच्या लोकांची इंटेन्शन्स चुकीचे आपल्यासाठी असू शकतात, नजर लागू शकते आपल्याला, किंवा आपले काही पास्ट कर्माज असतात जे चुकीचे आपण काही केलेले असतात, त्याच्यामुळे आपल्याला थोडा डिले होत असतो सक्सेस मिळण्यासाठी. तर ते जे सगळे ब्लॉक्स आहेत ते थोडे थोडे करून पायराईट त्यातून काढायला तुम्हाला हेल्प करतो. तर पायराईटचे खूप सारे व्हर्जन्स, खूप सारे ब्रेसलेट्स मिळतात. जसं अगदी प्युअर रॉमध्ये मिळतं आणि ह्याच्यामध्ये थोडीशी डिझाईनमध्ये आपल्याला हे सगळे मिळतात. अगदी प्लेनमध्ये सुद्धा मिळतात. पायराईट आता सध्या खूपच जास्त फेमस आहे. पायराईटचे एंजल्स पण तुम्ही यूज करू शकता. हे पण अगदी 5 किंवा 7 एंजल्स तुम्ही तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी ठेवले तर तुमचा बिझनेस वाढायला हेल्प होते. आणि जर तुम्हाला ह्यातलं कोणतीही गोष्ट घालायची नसेल, ह्याचे ॲक्च्युली पेंडंट्स वगैरे पण सगळे मिळतात. ह्याच्यातली कोणतीच गोष्ट घालायची नसेल तर तुम्ही असा रॉ स्टोन असतो जो मिळतो, जो तुम्ही तुमच्या वर्क स्पेसमध्ये, कामाच्या टेबलवरती असो किंवा घरात कुठेही मध्ये नॉर्थ साईडला, उत्तर दिशेला जागा असेल तर तिथेही तुम्ही ठेवू शकता. तर ह्याच्यातून येणारे जे असे छोटे छोटे तुम्हाला क्रिस्टल्स दिसतात, त्याचं सगळ्यांचं मिळून हे बनलेलं असतं. त्याच्यातून पॉझिटिव्ह एनर्जी व्हायब्रेट होत असते. जितके जास्त ह्याच्यामध्ये छोटे छोटे तुम्हाला स्टोन्स दिसतील तेवढे जास्त हा जास्त इंटेन्सिटीवाला स्टोन म्हटला जातो. सो पायराईट मेनली तरी पैशासाठी यूज केले जातात. आता पायराईटचं मनी मॅग्नेट ब्रेसलेट म्हणून सुद्धा येतं, ज्याच्यामध्ये 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स यूज करून त्याचं मनी मॅग्नेट ब्रेसलेट बनवलं जातं. सो पायराईट हे आपल्याकडे मिळणारं स्टोन नाही आहे, हे बाहेर मिळणारं स्टोन आहे. आणि पण इथे आपल्या इंडियामध्ये हे खूप फेमस आहे. इवन आउट ऑफ इंडियासुद्धा हा स्टोन खूप फेमस आहे. तर ह्याची किंमत अगदी 700 पासून 7,000 सुद्धा आहे. कारण की जेवढा मोठा तुम्ही स्टोन घ्याल त्याच्यानुसार त्याची इंटेन्सिटी आणि प्युरिटी मॅटर करून तशी त्याची प्राईस ठरवली जाते. सो पायराईट, जर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर इथे डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे. आणि प्रोडक्ट्सच्या इन्फॉर्मेशनसाठी DM करू शकता तुम्ही रूट्स अँड चार्म्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती सुद्धा. सो ह्या सगळ्या लिंक्स आहेत. आणि शिवाय आता मराठीमध्ये मी स्टार्ट केलेलं आहे, तर मी एकेका स्टोनची तुम्हाला इन्फॉर्मेशन नक्कीच सांगेन. आणि सगळ्यात मोठं पायराईटचं हे बेनिफिट आहे की तुमच्या आजूबाजूला असलेल्या निगेटिव्ह एनर्जीज ते असाइड करून जी पॉझिटिव्ह एनर्जी गरजेची आहे तुमच्या लाईफमध्ये पैसा आणण्यासाठी, ती एनर्जी हे क्रिएट करतं. म्हणजे हळूहळू तुमच्या आयुष्यातले ब्लॉक्स कमी होतात. तुम्हाला नवीन नवीन आयडियाज सुचत जातात की कशाने तुम्ही पैसा बनवू शकता. तर हे मेन पर्पज आहे पायराईटचं. तर तुम्हाला हिलिंग क्रिस्टल्समध्ये इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली यांना यूज करून बघा आणि तुम्हाला नक्कीच डिफरन्स जाणवेल.
पण मी नेहमीच माझ्या कस्टमर्सला सुद्धा हेच सांगते की तुमचा फेथ पण त्याच्यामध्ये डबल काम करतो. जर तुम्हाला या सगळ्यामध्ये फेथ आहे तर तो जास्त काम करणार आहे. कारण की लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन आपण असंच काम करतो. जितकी जास्त आपण फेथ लावतो तितकं जास्त ते काम करतं. जसं दगडाला देव मानून सुद्धा आपण त्याच्यामध्ये देव पण जागृत करतो, हा तसाच प्रकार आहे. तर ह्याची एनर्जी आणि तुमचा फेथ दोन्ही मिळून कोणतंही क्रिस्टल तुमच्यासाठी जास्त काम करतं. तर ही इन्फॉर्मेशन होती पायराईटची. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी दुसऱ्या कोणत्या तरी स्टोनबद्दल इन्फॉर्मेशन घेऊन येईन आणि तुमचे काहीही कमेंट, सजेशन्स किंवा तुमच्या काही एन्क्वायरीज असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. अँड डू सबस्क्राईब टू माय चॅनल. प्लीज सबस्क्राईब करा, कारण की मराठी चॅनलची आता ही सुरुवातच आहे. तर मला ऑब्व्हियसली सबस्क्रायबर्सची खूप गरज आहे टू ग्रो. तर असेच नवीन नवीन इन्फॉर्मेशन सकट मी तुमच्यासमोर येते आणि तोपर्यंत नमस्कार.